आरक्षण आरक्षण ही एक अशी गोष्ट आहे की त्यावर प्रत्येक समाजाचे वेगवेगळे मत आहेत। पण आरक्षण योग्य की अयोग्य त्याची सत्यता इतकी गुंतागुंतीची आहे की आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे भाग्यश्री आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ही कथा खरं तर शेकडो वर्षांपूर्वी सुरू होते। पूर्वीच्या काळी जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती कोणतेही काम करायचा तेव्हा त्याला त्याच्या कामाच्या आधारे जात किंवा वर्ण दिली जायची। जसं योद्ध्याला क्षत्रिय, पंडिताला ब्राह्मण आणि व्यापारीला वैश्याची जात दिली जायची। पूर्वीच्या काळी इतर जातींमध्ये कोणाशी लग्न करणे ही फार मोठी गोष्ट नव्हती। उदाहरणार्थ, महर्षी पाराशरांनी सत्यवती नावाच्या कोळ्याच्या मुलीशी लग्न केले आणि त्यांना एक विद्वान मुलगा सुद्धा जन्माला आला, ज्यांना आज तुम्ही आणि मी महाभारताचे लेखक महर्षी वेदव्यास या नावाने ओळखतो। आता बघा मित्रांनो, जोपर्यंत जातीवाद कर्माच्या आधारे चालत होता तेव्हा फारशी अडचण नव्हती, पण मग हळूहळू जातीला कुळ आणि कामाचा आधार बनवला गेला आणि इथूनच खरी समस्या सुरू झाली। जेव्हा समाजाने नियम पाळायला सुरुवात केली की माणसाला त्याच्या जातीच्या आधारावर काम करावे लागेल, भलेही त्याची आवड काहीही असो, आणि मग तेव्हापासूनच अस्पृश्यता आणि उच्चवर्णीयांची मानसिकता जन्माला आली। त्या काळी खालच्या जातीतील लोकांना जास्त शिक्षण घेता येत नव्हते, त्यामुळेच त्यांना अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिकण्याची संधीही दिली जात नव्हती आणि काळाच्या ओघात त्याच वेळी हा जातीवाद इतका वाढला की 19व्या शतकांपर्यंत खालच्या जातीतील लोकांना उच्चवर्णीय लोकांचे अन्न तर लांबच, पण वास घेणे किंवा पाहण्याची सुद्धा मुभा नव्हती। तेव्हा त्यांना विहिरीचं पाणी प्यायलाही मिळायचं नाही, तहानेने मेले तरी चालेल अशी परिस्थिती होती। खालच्या जातीच्या लोकांना जमिनीवर थुंकताही येत नसल्यामुळे गळ्यात भांडे लटकवून चालावं लागायचं। जातीवाद आणि समाजात पसरत असलेला हा भेदभाव दूर करण्यासाठी आरक्षणाची चर्चा सर्वप्रथम 1882च्या हंटर कमिशनमध्ये झाली। तेव्हा ज्योतिराव फुले आणि विल्यम हंटर यांनी सर्वांना शिक्षित करण्याचा आणि सर्वांना समान नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला, ज्यामध्ये बहुतेक ब्रिटिश सरकार खालच्या जातीतील लोकांना शिक्षित करण्यासाठी पुढे होते। त्यानंतरही स्वतः ब्रिटिश सरकारने असे अनेक उपक्रम घेतले ज्याद्वारे त्यांनी समाजात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, परंतु ही संपूर्ण परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या संविधानात आरक्षणाबाबत बोलले जात असताना 1950 साली बदल घडून आला। भारतात मागासवर्गीय लोकांसाठी नोकरी आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात जागा राखीव ठेवाव्यात, जेणेकरून ते समाजात सामील होतील। डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या इच्छेचा मान राखून हे विधान सर्वजण तुम्हाला सांगतील, पण आरक्षण फक्त 10 वर्ष लागू झाले हे कोणीही सांगणार नाही। 10 तर काय, आज 70 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, आरक्षण अजूनही कायम आहे। आधीच्या काळात 15% जागा SC प्रवर्गासाठी आणि 60.5% जागा ST प्रवर्गासाठी राखीव होत्या। आता 50% जागांवर संपूर्ण भारतातील लोकांशी स्पर्धा करत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत अनेक वाढ झाली, जेव्हा 2019 मध्ये सरकारने EWS आरक्षणाची घोषणा केली। आता अनेकांना असं वाटत असेल की पूर्वीची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे, मग आजही भारत सरकार आरक्षण देऊन गरीब सर्वसामान्य जनतेवर अत्याचार का करत आहे? हा सर्वसामान्यांचा दोष आहे का? पण माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, आकडे ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल। सरकारी आकडेवारीनुसार 2018 ते 2022 या वर्षांमध्ये 4365 नागरी सेवकांपैकी 50% जागा राखीव असूनही केवळ 60.5% लोक SC प्रवर्गातील, 4% लोक ST प्रवर्गातील आणि 16% लोक OBCचे आहेत। आता ही संख्या तुम्हाला आश्चर्यचकित करणार नसेल तर पुढची संख्या तुम्हाला नक्कीच खिळखिळी करेल। शिक्षण मंत्रालयाने 2022 मध्ये सादर केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 4297 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, कारण त्यांच्याकडे राखीव प्रवर्गातून सक्षम उमेदवार नाही। याशिवाय IISc बंगलोर सारख्या उच्च श्रेणीतील संस्थेत OBC साठी 89% राखीव पदे देखील योग्य उमेदवाराच्या अभावामुळे रिक्त आहेत। भारतात भरती करणाऱ्यांना दर्जेदार SC ST OBC उमेदवार मिळत नसेल तर काय दोष? आता तुम्ही लोक विचार करत असाल की एवढी महत्त्वाची पदे राखीव प्रवर्गात इतके दिवस रिक्त आहेत, तर मग सरकार ती पदे बाकीच्या सर्वसामान्यांसाठी का उघडत नाही?
पण हे होऊ शकत नाही, कारण कलम 16 आणि 81 दुरुस्ती कायदा 2000 अंतर्गत राखीव असलेल्या जागांसाठी सरकार योग्य उमेदवार शोधू शकत नसेल तर त्या जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या केल्या जाऊ नयेत. सरकारने नक्कीच सरकारी संस्थांमध्ये नोकऱ्या आणि जागा राखीव ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून मागासवर्गीय लोकांना वर जाण्याची संधी मिळेल. पण बघा, भारत असा देश आहे जिथे सक्षम लोकांची बेरोजगारी ही मोठी समस्या आहे आणि ती सोडून गरजू आणि सक्षम लोकांना दिली तरच देशाचा फायदा होईल. लाभ देण्यापूर्वी ती व्यक्ती खरोखरच इतकी असहाय्य आणि निराधार आहे की नाही, तिला कोट्याची गरज आहे की नाही याची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. सक्षम उमेदवार शोधण्यासाठी त्या जागा 2-3 फेऱ्यांसाठी राखून ठेवणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्यानंतर अशी पदे रिक्त ठेवणे देशाच्या प्रगतीसाठी अधिक धोकादायक आहे. आता आम्ही हा निर्णय तुमच्यावर सोडतो. तुमच्या मते आजच्या भारतात आरक्षण राहावे की नाही खाली कमेंटमध्ये सांगा. आशा आहे की याचे उत्तर तुमच्याकडे नक्कीच असेल मित्रांनो. त्यामुळे नक्की कमेंट करा, लाईक करा. नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.